आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। अग्रणी सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांचे आत्मचरित्र सत्य घटना। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील कार्यरत असणारे अग्रणी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने संविधान जनजागृती आणि महिला सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने तसेच महिलांचे आत्मचरित्र यावरती एकूण 35 महिलांनी आपल्या आत्मचरित्राचे धडे स्वरूपात बालपणापासून ते आतापर्यंत आलेले अनुभव व या जीवनात केलेला संघर्ष या सत्य घटनेवरती सुवर्ण अक्षराने वहीच्या पानावरती हुबेहूब मांडून जीवनात आलेला अनुभव एका धड्याच्या स्वरूपात मांडला असून त्या पुस्तकाचे प्रकाशन बाबत डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंती दिवशी त्यांना अभिवादन करून पुस्तक प्रकाशन बाबत आत्मचरित्र एक सत्य घटना या विषयावरती पुस्तक प्रकाशन 25/5/2025 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील विद्या मंदिर येथे आयोजित केले असल्याचे सांगितले। यावेळी अग्रणी सोशल फाउंडेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्ता पुढील प्रमाणे अनुराधा ठोंबरे, शैलजा भिंगारदेवे, हजरत अली सोनीकर, कबीर कांबळे, सागर माने, मुनीर शिकलगार, मंगल भादुले, शकीरा मुल्ला, सुनीता पवार, शोभा लोंडे, सुनीता कांबळे, सविता काकडे, सुहासिनी शिंदे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। मी सविता काकडे, राहणार शिवनी, अग्रणी सोशल फाउंडेशन विटा या संस्थेसोबत काम करत आहे संचालिका म्हणून। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही विनम्र अभिवादन केलेलं आहे की आमचा विषय आहे संविधान जनजागृती करणे, वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांचा विकास करणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे। आमची संस्था या भटकी विमुक्त जाती याच्यावरती सर्वे करत आहे, एकल महिलांवरती सर्वे करत आहे। तर आम्ही हे आमचं काम असंच चालू ठेवणार आहे। तालुक्यातील सर्व महिलांपर्यंत हा आमचा विषय पोहोचला पाहिजे यावरती आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहोत। तर यासाठी आम्हाला पुढील कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी आमचं असेच सदिच्छा मिळावी। काय काय उपक्रम असणार आहात तुमचे? आज असतात कणे आमचे उपक्रम जो वंचित घटक असेल, एकल महिला असेल, ज्यांचे प्रश्न त्यांचंच नेतृत्व असावं हा आमचा उद्देश असतो आणि आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचतो। आम्ही लोकांची पडताळणी करून त्यांची पाहणी करून त्यांचे संघटन बनवून त्यांचे नेतृत्व विकास आम्ही निर्माण करतो की बाबांनो खरंच ते वंचित आहेत का आणि ज्या वंचित घटक आहेत त्याच्यासाठी आमचा लढा असतो आणि त्याच्यासाठी प्रत्येक जो वंचित घटक असेल किंवा एकल महिला संघटन असेल तर त्या ज्यांचे प्रश्न असतील तर त्यांना पुढं आणण्याचा आमचा उद्देश असतो आणि त्याच्यासाठी आम्ही कोणत्याही म्हणजे जातीचे दाखले असो, कुठले म्हणजे मतदान नोंदणी असो, आधार कार्ड असो, आता आम्ही 1000 लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो पण 1000 लोकांमधून खरंच बघून त्या लोकांना खरंच त्या योजनेचा लाभ मिळतो का नाही आहे आणि त्या योजनेचा लाभ कुठंपर्यंत आला आहे आणि कशामुळे मिळत नाही ह्याची आम्ही पडताळणी करून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करतो। पण असं आहे की ज्यांना खरंच लाभ मिळायची गरज आहे त्यांना मिळत नाही आहे आणि त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आमची संस्था त्याच्यासाठी लढा घेत आहे आणि आत्ताच आम्ही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून एकच घेतो की संविधान टिकवण्याचं जे संविधानाचे नीतिमूल्य वगैरे आहेत ते टिकवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या नीतिमूल्यांच्या ह्याच्यावर आम्ही चालत आहे आणि तेच नीतिमूल्य समाजामध्ये मुरवण्याचं काम आम्ही करत आहोत। त्यांच्या जीवनावरती आधारित जी त्यांची सत्य घटना आहे त्या महिलांच्यापर्यंत पोहोचून त्यांची सगळं काय असेल दुःख त्यांचं काय असेल ते जाणून घेऊन आम्ही स्टोऱ्या छापलेल्या आहेत। आतापर्यंत कुठल्याही संस्थेनं जे काम केलं आहे आमच्या अग्रणी स्पेशल फाउंडेशन ह्या संस्थेनं एकमेव संस्थेनं आम्ही हे काम केलेलं आहे। 20 महिलांची ह्या कहाणी जी आहे छापून आम्ही लेखक असं हे करून पुस्तक वगैरे आम्ही बनवलेलं आहे मिळत आहे। परंतु काही महिला आहेत ज्या त्याचा गैरफायदा घेऊन जाण्याने आणि उपद्रव काहीतरी करतात, खोटे नाटे आरोप करतात आणि जरी समजा घरामध्ये त्यांच्यावरती कुठलीही अहिंसा होत नसली तरी ते पोलिसांचा आधार घेऊन जाण्याने करतात की आमच्यावरती घरगुती अहिंसा करतात, याचा फायदा त्या महिलांना होतो। तर तुमच्या फाउंडेशन मार्फत असं काही होणार आहे का? परिस्थिती असेल त्याचा निषेध करणं गरजेचं आहे, त्यांची पडताळणी करणं गरजेचं आहे आणि त्यांची शहानिशा करणे गरजेचं आहे। त्याच्यासाठी मूळ मुद्द्यावर हात घालणे, तो मूळ मुद्दा शोधणे आणि त्याच्यावर म्हणजे
पडताळणी करूनच निर्णय घेणे हे गरजेचं आहे. कारण काय माहिती का, जे दिसतं ते नसतं आणि त्याची पडताळणी केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टीची आपल्याला पुढे माहिती मिळत नाही आणि माहिती घेऊनच आम्ही निर्णय घेतो. आणि एक की दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याच्यासाठीच काम आहे की बाबा जे खरं ह्याच्यामधून पीडित असेल तर त्यांच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी आम्ही त्यांच्यासाठी मदत करतच आहोत. किती वर्ष झाले आपले अग्रगण्य संस्था या विटा शहरामध्ये चालू आहे, कार्यरत आहे? मी 6 वर्ष काम करते. पण मी सोशल फाउंडेशनला 2-3 वर्ष मी ह्याच्याशी हे आहे. आणि मी 6 वर्ष पण असं की बाबा कोणत्याही गोष्टींना बाबा एक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे की बाबा आपण जर सामाजिक काम करत असताना प्रत्येक नागरिकांनी एखादं खरंच बाबा गरजूदार आहे आणि त्याला गरज आहे तर प्रत्येक नागरिकांनी संविधानाच्या मूल्यावरती राहून प्रत्येकाने एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आमचा हे आहे की प्रत्येक नागरिकांनी त्यांनी पुढे येऊन हे काम करणं गरजेचं आहे. येत्या 25 मेला अग्रणी सोशल फाउंडेशनच्या संचालिका आणि संघटिका महिला मिळून संविधान महिला परिषद विट्यामध्ये घेणार आहेत. तर याच्यामधून पण महिलांना आम्ही संविधानाच्या बाबतीत किंवा पुढं महिलांनी कसं नेतृत्व केलं पाहिजे, महिलांनी यामध्ये कसं आलं पाहिजे यावरती बरंच काही त्याच्यातून पण आम्ही उपदेश पोहोचवणार आहे महिलांपर्यंत. आता जसं की तुम्ही आता जी ही बातमी छापणार आहे, माझ्या प्रत्येक माता बहिणींना हात जोडून अशी विनंती आहे की ही बातमी ज्या महिलांपर्यंत पोहोचलेली आहे त्या महिलांनी अतिशय जागृतपणे होऊन ह्या कार्यक्रमाला अतिशय अगत्यपणे त्यांनी उपस्थित राहावे ही माझी विनंती आहे. तसे पुरुषांवर पण अत्याचार होत असेल तर त्यांच्या पण बाजूने आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. तशा पण केसेस आमच्याकडे आल्या तर आम्ही त्या सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आम्ही आता बाबासाहेब आंबेडकरांना दिनांतर अभिवादन केलेलं आहे. आमच्या अग्रणी फाउंडेशनचं काम खूप चांगलं आहे. तसंच आणि पुढं वाढत राहू ही सदिच्छा आणि आम्ही ते प्रयत्न करत राहू. यामध्ये काही फी वगैरे आकारणी होणार आहे का? नाही, 1ही रुपया फी नसणार आहे. आणि गरिबांच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही सदैव कायमस्वरूपी फ्रीमध्ये करतो. आणि विधी सेवामध्ये आता आम्ही आहे आम्ही स्वीकार करतो. पण असं नाही की मग त्यांच्यावरती आम्ही कुठे जबरदस्ती करणार नाही अजिबात. त्यांनी स्वखुशीने दिलं तर ते मान्य करतो आणि त्यांच्यावरती लादणार नाही कुठल्या. आणि ज्या गोष्टी आता आम्ही पुस्तक लिहिलंय हे रिअल हे आमच्या बाबतीत जे घडलेल्या आहे गोष्टी त्यांचं नेतृत्व आमच्यामधूनच झालेलं आहे. आणि आमच्या ह्या महिलांच्या ज्या स्टोरी आहेत त्या वाचून काही महिलांमध्ये फरक पडेल, त्यांचं नेतृत्व विकास व्हावा ह्याच्यासाठी आमच्या रिअली स्टोरी आहेत आणि त्या आम्ही 25 मेला ज्या प्रकाशित करणार आहेत. मला असं वाटतं की आमचं हे काम आणि समाजाचं मार्गदर्शन ह्याच्यासाठी आम्हाला जर हे मार्गदर्शन मिळालं तर आम्ही खूप पुढे जाऊ आणि आम्ही समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.